तर काही चला एकदा घराकडे काय काय काम झाले काय काय नाही मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हर्षदसाठी पण एकदम भारी रूम होऊन जाते आणि कोणी गेस्ट आले त्यांना पण घरचं भारी वाटलं पाहिजे. तुम्ही पण या कधीतरी आमच्या घरी सबस्क्रायबर सगळे नक्कीच तुमचं स्वागत करू. 3 मिलियन आहे कुठे घेऊ बाबा 3 मिलियन इधर जगह आहे बहुत जगह आहे. अरे हा पण असं पण तू रोज थोडी शाळेत जातो कधीतरी सुट्ट्या मारतो. कसा रडतोय हर्षद पिक्चरला नाही येऊ दिलं म्हणून. कोणी नाही येऊ दिलं तुला मला सांग. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही ऍक्च्युली मॉर्निंग नाही आफ्टरनून. आता वाजले 1:30 आहे बघा. 1:35 झालेले आणि आता आम्ही चाललोय घराकडे राऊंड मारण्यासाठी. 1-2 दिवस आमच्या मागे खूप सारे काम होते त्याच्यामुळे व्लॉग आले नाही. आणि काही फायनली आपली 3 मिलियन सबस्क्रायबरची एकदम मोठी फॅमिली कंप्लीट झालेली आहे. बट आता आपलं नेक्स्ट टार्गेट आहे लवकरच आपल्याला 5 मिलियन सबस्क्रायबर करायचे एका वर्षात. त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आरोही इधर आओ सामने आओ. आरोही पहिले काम आहे चावी तिकडे ठेवायची कारण आम्ही चाललोय नवीन घराकडे काय काम चालू आहे काय बघण्यासाठी. आणि आता मी हिमालयन घेऊन चाललोय. आज बघा कोइन्सिडन्स एक पण गाडी आमची घरी नाहीये. नाही तर आमच्या गल्लीत आमची एक तरी गाडी कंटिन्यू उभी असती म्हणजे असतीच. तसे कार तर आपण पाठीमागे लावतो बट बाईक वगैरे आम्ही घराच्या समोरच लावत असतो. आणि एक दिवस मला या जुन्या घराचा पण होम टूर द्यायचा आहे. तुम्हाला जर जुन्या घराचा होम टूर पाहिजे असेल ना तर कमेंट सेक्शन मध्ये जुन्या घराचा होम टूर अशी कमेंट करा. अरे फायनली आपले 3 मिलियन सबस्क्रायबर झालेले. कसं वाटतंय तुला? भारी वाटतं. इतकी मोठी फॅमिली 30 लाख म्हणजे 30 लाख. आता लवकरच आपल्याला 50 लाख करायचे म्हणजे 5 करोड म्हणजे किती 5 मिलियन सबस्क्रायबर. सांग ना सगळ्यांना सबस्क्राईब करायला. येस गाईज, ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेले ना त्यांनी पटपट सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला आणि फ्रेंड्सला सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. पाहिला सबस्क्राईब पण लवकर बनता येते. देखो किस पागल को मैं संभाल रहा हूँ. चल घराकडे क्लिप लावलेली मला बोलता नाही तुझी काढलेली म्हणून मटकू नको जास्त. नाही मी तरी पण भारी बोलतो बैस. तर काही फायनली आता नवीन घराकडे आलोय. चला वरती काय काम चालू आहे काय बघू. तर काही चला एकदा घराकडे काय काय काम झाले काय काय नाही मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा सगळ्यात पहिले आपला हा मेन दरवाजा आहे हा पण चेंज होणार आहे. आपण वरती जो हॉलमध्ये तर काही काम झालेलं नाही. हॉलमध्ये ना सगळं म्हणजे हॉलमधलं 90% जे सामान आहे आपलं रेडीमेड देणार आहे. जसं की सोफा असेल तिकडे किचन मध्ये डायनिंग टेबल असेल आणि किचन जे आपलं किचन तर किचनचं मटेरियल सगळं आलेलं आहे. फक्त फिटिंग बाकी. ते काय 2 दिवसाची फिटिंग आहे बट ते पण आपण नंतर करणार आहे. किचनचं आपण आता पण काम करू शकतो पण ते सगळं घाण होईल त्याच्यामुळे आपण आता करत नाहीये. आणि ह्या साईडला असा टीव्ही युनिट राहणार आहे. टीव्ही पॅनल इथं ग्लास असणार आहे ग्लास वरती जाण्यासाठी. चला आपण आता वरती जाऊ. आपलं ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे. फर्स्ट फ्लोअरला आपलं हॉल आणि किचन आहे. आता आपण आलो आपल्या सेकंड फ्लोअर वरती. तर आपण पहिले जाऊ आता हर्षदच्या बेडरूम मध्ये. ही समोर जी दिसते ही हर्षदची बेडरूम आहे. चला. तर हे हर्षदचं बेड आहे. भरपूर मोठं आहे हर्षदसाठी बेड. पण इकडच्या साईडला स्टडी टेबल आहे. खाली ड्रॉवर्स असणार आहे आणि हे वॉर्डरोब आहे हर्षदचं. हर्षदची बेडरूम एवढी महागात गेली आम्हाला. इथं पण पूर्ण डिझाईन घेतलेलं आम्ही. इकडे पण डिझाईन कारण मला माहिती हर्षद इथं जास्त राहणार नाही. तर मग मी पप्पातच जाऊन झोपेल तिकडं. पण नंतर कोणी गेस्ट वगैरे आले तर ते इकडे स्टे करू शकले पाहिजे. त्या हिशोबाने इकडची रूम आहे ना मी नो कॉम्प्रोमाइज एकदम भारी केली आहे. म्हणजे हर्षदसाठी पण एकदम भारी रूम होऊन जाते आणि कोणी गेस्ट आले तर त्यांना पण घरचं भारी वाटलं पाहिजे. तुम्ही पण या कधीतरी आमच्या घरी सबस्क्रायबर सगळे नक्कीच तुमचं स्वागत करू. 3 मिलियन आहे कुठे घेऊ बाबा 3 मिलियन इधर जगह आहे बहुत जगह आहे. का जगह आहे बहुत जगह आहे. तर चला आपण आता साईडला येऊ. इकडच्या साईडला मम्मी पप्पाची बेडरूम आहे. वेलकम वेलकम वेलकम. आणि मम्मी पप्पाची बेडरूम एकदम मोठी. पाठीमागच्या साईडला आपण पॅनलिंग करतोय ते MDF शीट आहे. या साईडला बेड आहे आणि बेड 6 बाय 6.5 फूट आहे. माझी हाईट 5.11 आहे. मी आल्हाद एकदम इझिली झोपू शकतो याच्यावर आणि तरी पण स्पेस राहील खाली. या साईडला पूर्ण वॉर्डरोब वगैरे आणि जे डेली यूजचे कपडे आहेत ते ठेवण्यासाठी आपण इकडे स्पेस केले नाही. याला पण दरवाजा वगैरे येणार आहे आणि वरती पण भरपूर सारा स्टोरेज आहे. मला एवढं माहिती आहे मम्मी पप्पाची बेडरूम आहे ना मला ना खूप सारं स्टोरेज ठेवण्यासाठी काम येणार आहे. माझ्याकडे इतके कपडे इतके सामान आहे की मी अर्ध सामान तर मम्मी पप्पाच्याच बेडरूम मध्ये ठेवणार आहे. आणि या साईडला बघा या साईडला आता ड्रेसिंग टेबलचं काम चालू आहे. या साईडला स्टोरेज मम्मी पप्पासाठी एवढा स्टोरेज भरपूर झाला कारण मम्मीकडे आहेच काय कंगवा तेल पावडर दॅट्स इट. एवढं सामान मम्मी यूज करते आमची. आणि एक फॅरन लवणीची पुडी. इथं ड्रॉवर घेतलेले आहे काही एक्स्ट्रा सामान असलं तर ठेवण्यासाठी. आणि इथे मोठा मिरर येणार आहे आणि ही MDF शीट आहे ही. याच्यावरती पण डिझाईन वगैरे होणार आहे आणि मध्ये एक मोठा वॉलपेपर आहे त्याच्यामुळे एकदमच भारी वाटेल. आणि सगळं बेडरूम सगळे हॉल असे वेगवेगळे डिझाईन करायचे की प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ काढता आले पाहिजे.
चला आपण वरती जाऊया आता. तर आता आपण चाललोय आपल्या 3rd फ्लोअर वरती. त्याच्या पहिले वरची हे बघून घ्या, किती भारी आहे ही सिलिंग आहे. आणि ते गोणीमध्ये पॅक केलेलं दिसतंय का, ते काय माहिती का, झुंबर आहे झुंबर. इथं पण पूर्ण डिझाईन घेणार आहे आपण. आता ती डिझाईन अजून फायनल नाही झाली आहे. आणि नाही का आपलं हे जे नाही, हे 8 फुटाचं आहे, इथपर्यंत येणार आहे, इथपर्यंत. आता वरच्या बेडरूम मध्ये 3rd फ्लोअर वरचं काम चालू आहे. इकडे वॉर्डरोब आहे, तेव्हा किती मोठे आहे, माझ्यापेक्षा मोठे आहे. तुझ्यासारखे डबल आहे. आता ताणच नाही बाबा तुझे कपडे ठेवायचे. तरी पण नाही पूर्ण, मी जास्त कपडे गेला आता. आपलं इथं 6 बाय किती 7 फुटाचा डायरेक्ट एकदम मोठा बेड आहे इथं. आणि साईड टेबल पण येणार आहे. इकडचं ड्रेसिंग टेबलचं काम बाकी आहे अजून. इथं ड्रेसिंग टेबल वगैरे येणार आहे, त्याचं काम बाकी आहे. आणि मेन म्हणजे इथं टीव्ही युनिट सुद्धा आहे. हा टीव्ही युनिट आहे, बट ते आता खूप कॉम्प्लिकेशन करून ते इथं आणायचं आहे. आता ते सगळं इंटेरियर वाल्यांना डोकं लावणे, आपलं तर काही डोकं चालू शकत नाही त्या ठिकाणी. सिलिंगला वगैरे मॅच असं बॉक्सी थीम होतील, कारण सिलिंग पण बॉक्सी ना आपली अशी स्क्वेअर मध्ये ना सगळी. नाकात बोट घालतो तिंदू शी. अरे असं करत होते, असं कसं असं नाही, नाकात बोट घालत होती शेंबडी. काय दाखवते मम्मी? मी तिथं जे बनवलं ना आता काय ड्रेसिंग टेबल, तिथं पप्पा मला आहे ना माझे मेकअपचे प्रोडक्ट आणून देणार ठेवायला. मी दाखव. मेकअपला तू काहीतरी दाखवत होती, काहीतरी दाखवत होती तू. टीव्ही पॅनल आहे काय? इथे तशी जागा नाही आपल्याला. इथे आपल्याला स्लायडिंग फ्लोडिंगचं काहीतरी करायचंय. कुठे घेणार इथं आता स्लायडिंग करून असं इथं टीव्ही येणार. तेव्हा ना हे असं इकडे करायचं, म्हणजे तो फ्रंटला येईल याच्या. आणि जेव्हा बघायचं तेव्हा बाजूला लुटून द्यायचं. हा. आणि इकडचा दरवाजा पण आता भरपूर शिटा लागणार आहे आपल्याला. तर फायनली आता मी घरी आलोय. आता आहे ना मी आंघोळ करणार आहे भाऊ, कारण मी आंघोळ नाही केलेली. कोण आठवण काढतंय माझी. आणि हर्षद चाललाय कटिंग करायला. पॅन्ट तर घालून जाय. पॅन्ट नाहीये जा. कोण आठवण काढतंय. तर आता ना मस्तपैकी मी फ्रेश पण झालोय. आता संध्याकाळचे 7 वाजले. जेवण वगैरे पण झालंय माझं. आणि मम्मी पप्पा सगळे बाहेर आहे. हर्षद सुद्धा गेलेला आहे बाहेर. आणि आरोहीची या ठिकाणी काहीतरी एडिटिंग वगैरे चालू आहे. ओ मॅडम, काय एडिटिंग चालू आहे? चालू आहे एका व्हिडिओची. आणि मी ना युट्यूब वरती आपलेच जुने ब्लॉग बघत बसलेलो होतो. हे बघा, आता हर्षद मम्मी पप्पा आले बाहेरून. आणि हर्षद आहे ना आता त्याच्या शाळेसाठी जेवढं सामान लागतंय ना, म्हणजे वह्या पुस्तकं सगळं घेऊन आलेलं आहे. काय काय आणले दाखव रे. हे बघ, माझे ना व्हाईट शूज आहे ना लास्ट टाइम फाटून गेले. तर यावेळेस मी ना चांगल्या क्वालिटी मस्त शूज आणले. बापरे. तर हर्षदने या ठिकाणी व्हाईट शूज पण आणलेले. हे असं कसं ड्रेस आहे तुमचा आता? हा ट्रॅक सूट आहे असं. आणि दुसरा ड्रेस कसा आहे? नाही, तो रेग्युलर वाला मागच्या वर्षी सारखाच सेम. हा का? टिफिन बॅग आहे. तर बघ मी स्टिकर पण आणले, ते लय भारी आहे, माझं फेवरेट आहे. हा, काही पण तुझं फेवरेटच असतं. काही पण. हे बघ, पहिले कार्टून फेवरेट बने, आणि आता कारचं घोडाला म्हणतो माझं फेवरेट आहे. अजून हे बघ, पुस्तक कोणते आहे? 3,500 एवढे. हो. ये आणि हर्षद हे काय? ड्रॉइंग बुक. आणि हे पुस्तकं वगैरे हर्षदचे. पप्पा तर किंमत ऐकूनच शॉक होऊन गेले. वय वेगळा आहे का? वया वेगळा. नाही, आताची पण क्वालिटी छान आहे. चांगली क्वालिटी आता पण. हे बघ पहिला शर्ट. हे पहिलं शर्ट आहे. आणि आता हे चेंज झालेलं शर्ट आहे हर्षदचं. स्कूबी पण आली बघ बघायला. तू काय काय सामान आणलंय ते. असं सगळं पसारा काढला ती येऊनच बसती. दादा ही बुक कितीची असेल बघू नका. 375 रुपये. बघ काहीच नाही त्याच्यात, फक्त ड्रॉइंग्स आहे. मग बरोबर आहे ना. पण पेजची क्वालिटी लय असं जाड पेज आहे. हो, जाड पेज डायरेक्ट. ओरे बापरे. मी आता 7th मध्ये गेलो, काही वाटतं? तुला वाटायला पाहिजे. मला काय वाटेल तू 7वीत गेला तर. नाही म्हणजे मी असं छोटाच वाटतो का 7वीत वाटतो का मी असं वाटतो का? माझ्या डोळ्यासमोर मोठा झालाय तू. नाही, दुसऱ्यांना नाही वाटत. तू 4थी 5वीत आहे का असं विचारता. मग तू जरा खातपीत जाय ना, जरा बॉडी बनव, जरा हाईट वाढव. आज मी ना कटिंग करायला गेलो तो भैया काय म्हणतो, मी ना तुझ्या दादाचे ब्लॉग बघतो आणि तू ब्लॉग मध्ये एवढा मोठा होतो ना, आता कसं काय छोटा झालं म्हणे. छोटा झालो म्हणा मी, खात नाही काही तर. हे बघ, हिंदीची व्याकरण आणि मराठी व्याकरण. आता अभ्यास करा फक्त. एवढे पुस्तक आणले तर. मग करत नाही का? हो आरोही मॅडम, काय बनवता जेवायला? हे काय? हे आलू आहे. आलू. आलू को ऐसा कालू क्यों कर दिया? अरे कोकण साईडला करतात हे असं रव्यात टाकून का? हा. काय काय जरा इन्ग्रेडियंट सांगशाल का मला? काहीच नाही. तिखट, लाल मसाला, हळद, तेल आणि ते काय असतं
रवा. लसूण असं हे करून टाकलेलं आहे. लसूण हे करून टाकलाय आणि रवा लसूण असं करून टाक. काय आलं मम्मी मध्येच का बरं असली? काय आलं? अरे मला तर सांगा. शेत पाडला? अरे रे 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 काय घाणेरडे चाळे करतोय. पळ पुढं. नाचतात चला मूड खराब कर दिया. तर आता जेवण झालंय ना आमचं. 1-2 दिवसापासून चालू होतं हाऊसफुल मूवी बघायला जायचं. मला माहिती रिव्ह्यूज काही चांगले नाहीये बट तरी पण चाललोय मूवी बघायला. बघायचं का रिव्ह्यूज चांगले नाहीये ते. लय पैसा झाला कुठे टाकायचं चाललो मूवी बघायला. चल पटकन उशीर होतोय. हर्षदला तेव्हा चल चल म्हटलं मूवी साठी तेव्हा आला आणि आता रडतोय. हर्षद रडतोय. तुला यायचं होतं मूवीला? मम्मी बोलत तर होती मम्मी फोनवर. मम्मी म्हणे नाही म्हणतोय तो नाही म्हणतोय तो. मग आम्ही निघून आलो कारण की 10 वाजेचा शो. कुठं बसलो होता तू एकटा? इथं कुठं? मम्मी मी म्हणले की म्हणलं त्याला फटकन 1 मिनिटात खाली पाठवा म्हणलं उशीर होतोय. तर मम्मी काय म्हणे जाऊ दे म्हणे त्याला नाही यायचं म्हणे. मम्मी मला बोललीच 1 मिनिटात खाली जा काही. मम्मीच म्हणे की त्याला नाही यायचं म्हणून मग आम्ही निघून आलो. विचार वाटलंच दादाला. स्वतःच्या मनाने म्हटली मम्मी. स्वतःच्या मनाने म्हणले का जाऊ दे आता पुढचा पिक्चर पाहायला येऊ आपण. तसा बी हा चालत नाही छोट्या पोरांना. आता रडतोय. अरे चालत नाही. ट्युशन राहतं. अरे हा पण असं पण तू रोज थोडी शाळेत जातो कधीतरी सुट्ट्या मारतो. सुट्टी पडते. एखाद्याने आपण कधी बी फिरायला निघलो तू सुट्टी तर राहतेस ना. आपण कुठे शेवटचा पिक्चर बघायला आलोय हा. तरी बी यायचं होतं. अरे पण तो माणूस तुला घुसून असता दिला ना. तुला चालत नाही ना पिक्चर बघायला. किती केले? हा काही नाही छोटे पोरं कोणीच नाही गेलेले. सगळे मोठे मोठे गेलेले. मी तर युट्यूबवर वाचतो पूर्ण फॅमिली पिक्चर बघितलं. तू वाटलंस तर परत दीक्षा म्हणून कोणतरी आहे तिने रिव्ह्यू दिलेला आहे म्हणे फॅमिली पिक्चरच नाही म्हणे तो. छोट्या पोरांना ते घेऊनच नका जाऊ. किती नाटके करतोय बघितलं. बरं जाऊ दे आता आम्ही पाहू का पिक्चर? कोण कोण गेले तुम्ही? आम्ही का सगळेच आहे. मोठे अमोल भाऊ कार्तिक आशिष ते सगळे त्यांची फॅमिली आहे. अमोल भाऊची त्यांची. चालेल बाय. क्यू का? अरे भाऊ आम्हाला पाहू देतो की नाही पिक्चर? ठेव चल चल ठेव उशीर होतो आम्हाला. हर्षदला एकदम पश्चाताप होत होता. रडत होता लगी. पुणे नंतर मला शाळा आहे. नाही तर मला काय म्हणतो आता याच्या नंतर कधी बघायला भेटणार. म्हणलं तू कुठं चालला याच्या नंतर बोर्डिंगला चालला काय? नाही म्हणे आता शाळा चालू होणार आहे. हर्षदला करमत नाही. आम्ही मध्ये आलोय आणि व्हिडिओ कॉल केलाय. हर्षद आता पिक्चर विचारच बघ. रडतोय डायरेक्ट. कसा रडतोय हर्षद पिक्चरला नाही येऊ दिलं म्हणून. कोणी नाही येऊ दिलं तुला मला सांग. आम्ही तर म्हटलो होतो बो चल. कोण नाही म्हणे? आता वापस कस काय येऊ मी? बाहेर नाही येऊ देत आता. बरं जाऊ दे ना. शेवटचा पिक्चर थोडी आहे. अजून लय पिक्चर येणार आहे चांगले चांगले. आणि तुला माहिती का तिथं त्या माणसाने 18+ मला पण विचारलं 18+ आहे का तरच पाठवलं मध्ये. नाही तर पाठवत नव्हते. विचार वाटलंस तर त्यांना. जाय बर तू युट्यूबला काही पाहिलं म्हणतो. आज ते माणसं बोलले ना आम्हाला. झोपतो आता झोप. झोप काही नाही. आपण नंतर अजून एक भारी पिक्चर येणार तो बघायला. फायनली मूवी फिनिश झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. मूवी एवढा काही खास नव्हता. ठीकठाक होता. ठीकठाक पण नव्हता. खरं सांगायला गेलं तर ठीकठाक पण नव्हता तो मूवी. बट ठीक होता. कॅरेक्टर्स माझे सर्व फेवरेट होते बरं का. पण ते काय त्यांना काही स्क्रिप्टच नव्हती. काय करत होते त्यांचं काहीतरी करत चला एक होते. टाइमपास म्हणून ठीक आहे. चला 10/6 आपण रेटिंग देऊ शकतो. पण एवढा काही विशेष मूवी नाहीये. बट मला माहिती होतं ऑलरेडी कारण मी रिव्ह्यूज बघितले होते पिक्चरचे. म्हणजे जसं एक्सपेक्टेशन होतं एवढा हाऊसफुल 5 एवढा बिग बजेट मूवी आहे. बट त्या हिशोबाने पिक्चर मध्ये एवढं काही नव्हतं. बट जाऊ द्या चांगला होता म्हणजे टाइमपास होऊन गेला. तर काहीच घरी आल्यानंतर आता मी मस्तपैकी माझी नाईट केअर रुटीन केलेली आणि आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. होप्स तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि आपली 3 मिलियन सबस्क्रायबरची फॅमिली झाली. याबद्दल तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हाऊसफुल 5 मूवी आम्ही बघायला गेलो होतो.
ठीकठाक होता मूवी. मी मूवी फक्त अक्षय कुमारसाठी बघायला गेलो होतो, त्याच्यामुळे मला बाकी मूवीचं काही घेणं देणं नाहीये. बट आजचा ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.